काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलतायत, थेट जाऊया. आज पुण्याचे संपूर्ण पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुण्याचा जो एक अहवाल आहे, आढावा हा त्यांनी दिला आणि तो देत असताना पुण्यामध्ये जास्ती मोठ्या प्रमाणावर राजकीय कन्फ्युजन आहे ते आमच्या पक्षाच्या वतीने आहे. ओव्हरऑल एक गोंधळाचं वातावरण पुण्यात आहे आणि त्या परिस्थितीत कोण कोण काय आणि कशा पद्धतीने आघाड्या करतंय यावर आमचं बारीक लक्ष आहे. त्यांच्याकडून सर्व प्रभागनिहाय आणि लढणारे आमचे उमेदवार, आलेले उमेदवारी अर्ज या संदर्भात सगळी माहिती घेण्यात आली आणि योग्य वेळी पुण्याच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या अनुषंगानं आज आमचा निर्णय झाला. आज आम्ही कुठलाही निर्णय हा घेतलेला नाही. आज बारकाईनं पुण्याच्या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवत आहोत आणि येणाऱ्या 2 दिवसात आम्ही त्या पुण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ. मी आपल्याला तेच सांगतोय की आज रोजी एकंदरीत पुण्यामध्ये असणारा जो राजकीय गोंधळ आहे त्यामध्ये आम्ही लगेच आमचे जे निर्णय, ह्या निर्णयाच्या एक दिशा जी आहे ती जरूर आम्ही आमच्या बैठकीमध्ये ही सर्व एकमताने आणि सर्वांच्या संमतीने ठरवलेली आहे. निर्णय हा पुण्याच्या बाबतीत आम्ही आज घेतलेला नाही. आम्ही तिथल्या राजकीय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि त्या राजकीय परिस्थितीवर लक्ष असताना योग्य वेळी आमचा पक्ष जो आहे हा आघाडीच्या संदर्भात, निवडणूक लढण्याच्या संदर्भात निर्णय घेईल. एकंदरीत दिवसभरामध्ये मी आपल्याला आधी सांगितलं की केवळ इंडिया अलायन्स आणि मित्र पक्षांच्या, समविचारी पक्षांच्या सोबतच जाण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव आले. तसाच पुण्यामध्येही असा इतर कोणताही निर्णयाच्या अनुषंगाने कोणताही प्रस्ताव आला नाही. तेव्हा आम्ही योग्य वेळी पुण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ. त्यांनी आमच्या मित्रपक्षाच्या सोबत ते त्यातले नेते होते आणि त्यांनी त्याच्या अंतर्गत पक्षाच्या अनुषंगानं घेतलेल्या भूमिका ही आता पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्यांनी काल तशा पद्धतीचा राजीनामाही हा दिलेला आहे. अद्यापपर्यंत प्रदेशाध्यक्षांना त्यानं माझी आणि त्यांची ही भेट झालेली नाही. त्याच्यामुळे असा प्रस्ताव हा काँग्रेसकडे अद्यापपर्यंत आलेला नाही. मात्र पुरोगामी विचारांचे ते आहेत आणि एकंदरीत त्यांनी जी काही बाणेदार घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या अनुषंगानं संविधानाचं संरक्षण, संवर्धन आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र निर्माण ही त्यांची जी असणारी भूमिका आहे ही कौतुकास्पद आहे आणि या भूमिकेच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. सर, नाशिकमध्ये आता थोड्याच वेळाने पत्रकार परिषद पार पडते आहे. मनसे आणि काँग्रेसची युती या पत्रकार परिषदेतून जाहीर केली जाणार आहे. तुम्हाला याच्याबद्दल काही कल्पना आहे का आणि तुमच्या बैठकीत काय निर्णय झाला?